तर देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरले असून त्यांना मतदार बहिणींनी भरघोस मतदानही केलंय। मात्र आपल्या भावाबद्दल त्यांच्या खऱ्या बहिणींना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। बालवयात देवेंद्र कसे होते, बालवयात देवेंद्र गमती जमती कसे करायचे, हेच आम्ही त्यांच्या बहीण भावना खरे आणि मंजुषा दीक्षित यांच्याकडून जाणून घेतलंय। पाहूयात। आपल्या सोबत भावनाताई खरे आणि मंजुषाताई दीक्षित आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्हीही भगिनी आहेत। ताई, तुमचे बंधू राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत, काय भावना या क्षणी? या क्षणी आनंदाचीच भावना आहे। त्यांनी जो मधला काळ काढला 19 पासनचा, तो फार खडतर काळ होता आणि भयंकर त्याला झालेला त्रास तो आम्ही कधी चर्चेत जरी आणलेला नसला तरी तो कायम दिसत होता। ताई, तुम्ही नेहमी मतदान करत आले असाल, पण यंदा महिलांनी ज्या पद्धतीने तुमच्या भावाला आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाला साथ दिलेली आहे, एक महिला म्हणून, एक बहीण म्हणून काय भावना आहेत? खूपच छान वाटलं। एरवी पण महिलांचा सहभाग वोटिंगमध्ये असायचा, पण यावेळेला लाडकी बहीण योजनेमुळे रिमार्केबल वोटिंग केलेलं आहे आणि तिन्ही लाडक्या भावांना त्यांनी मतदान दिलेलं आहे आणि त्यांना क्लिअर मॅन्डेट दिलेलं आहे। त्याच्यात सिंहाचा वाटा तर बहिणींचाच आहे। आम्हाला तुमच्या बालपणीबद्दल जाणून घ्यायला आवडेल, सगळ्यांना ते आवडेल। देवेंजी नेहमी चंद्रपूरला मूलला जेव्हा येत होते, कशा पद्धतीने तुमच्या सुट्ट्यांचा काळ सगळ्या भाऊ बहिणींचा असायचा? ते आमचा बालपण दरवर्षी उन्हाळ्यात परीक्षा संपली की शेवटच्या दिवशी पेपर झाला की आमच्या गावी यायचं आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, त्या सुट्ट्या 2-3 दिवस आधीच लागायच्या आणि तेव्हा यायचं। हे असं दरवेळेला येणं व्हायचं आणि त्याच्यामध्ये आमचा खूप वेळ छान जायचा। आणि काही आठवणी अशा आहेत सांगाव्या का नाहीत? नक्कीच नक्कीच सांगा। एकदा आम्ही गणपती खेळत होतो, म्हणजे काही असा मातीचा गणपती वगैरे नव्हता, देवेंद्रलाच गणपती केलं होतं आणि त्यांनी आम्ही बनवलेले पोह्याचे वगैरे मोदक होते, ते 21 मोदक खाऊन टाकले, त्याच्यासमोर ठेवलेले। म्हणे मी गणपती आहे ना, मग मी खाईन। इतकं आम्हाला वाईट वाटलं। म्हटलं आता विसर्जनाची वेळ आली म्हणून त्याला हातावर घेऊन निघालो। म्हणजे मी नव्हते हातावर घेणारी, माझ्यापेक्षा जे मोठे होते त्यांनी घेतलं होतं। म्हणजे आम्ही सगळे जमायचो, म्हणजे माझ्या मावस बहिणी असायच्या, मामे भाऊ असायचे आणि आम्ही सगळे फडणवीस 5ही जण 5 असे असायचोच। असे आम्ही 15-1 लोक राहायचो तिथे आणि एवढ्या गमती जमती। आज आम्ही देवेंजींना अनेक राजकीय सभा गाजवताना पाहतो। 20व्या वर्षी ते सभा घेत होते खेड्यांमध्ये। आईचं कार्यक्षेत्र जे होतं मूल सावली, तर तिथे छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊन घ्यायचे। तिथे त्याला म्हणजे बोलायसाठी भीती नव्हती वाटत म्हणू आपण, किंवा बोल्डनेस आलेला होता। तिथून छोट्या छोट्या गावांमधनं सभा घ्यायच्या आणि कॉर्नर सभा गावातल्या, म्हणजे मोठ्या शहरात त्यांनी कधी इकडे घेतली नाही मूलला वगैरे, गावांमध्ये। आणि प्रचाराला जे सकाळी निघायचे तर रात्रीच वापस यायचे। तो संयम ठेवला, त्यामुळे आजचं यश 100% संयमी तो पहिलेपासूनच होता। त्याला कधी चिडलेलं, रागवलेलं असं आम्ही कधीच नाही बघितलं त्याला। संयमी तो पहिलेपासूनच होता आणि नसेल करायचं तर हसून टाळून द्यायचं। म्हणजे पहिले तर त्याच्या डिक्शनरीत नाही हा शब्द नाही आहे। मग आम्ही गमतीने म्हणायचो, तो कॉर्पोरेटर झाल्यावर लोक भेटायला यायचे, तर एखाद्यानी म्हटलं की मला देवेंद्र साहेब मला राष्ट्रपतींना भेटायचं आहे, तर देवेंद्र त्याला नाही म्हणणार, हो जाऊ ना आपण भेटायला, घेतो मी अपॉइंटमेंट दिल्लीची। समोरच्याला भेटवेल नाही भेटवेल, पण हो म्हटल्याचं समाधान त्याला, तर तो समोरच्याला सॅटिस्फाईड करत होता। हे त्याच्यात ती कला खूप जबरदस्त आहे। राजकीय दृष्टिकोनातून म्हणण्यात आलेलं होतं, एक अकेला देवेंद्र क्या करेगा। आज बहीण काय म्हणणार? एक अकेला सब पे भारी पडा, बाप निकला सबका। ज्यांनी कोणी म्हटलं एक अकेला देवेंद्र क्या करेगा, सुपडा साप, तर त्यांना कळलं ना। आता ते हिम्मत नाही करणार, करू नये हिम्मत पुन्हा एक अकेला देवेंद्र क्या करेगा। त्यांनी दाखवून दिलं की एक अकेला देवेंद्रने क्या किया। तर देवेंद्र फडणवीस कसे आहेत, राज्यातले लोक त्यांना चांगल्याने राजकीय दृष्टिकोनातून ओळखतात, सर्वांना त्यांचा परिचय आहे। मात्र कुटुंबाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस कसे आहेत हे आपण त्यांच्या 2 बहिणींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.